नमस्कार मित्रांनो, अखिल महाराष्ट्रासह संपूर्ण जगाचे स्फूर्तिदाता असणारे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। मित्रांनो, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात शिवरायांनी महाराष्ट्र भूमीत अनेक गड किल्ले जिंकून घेतले। तसेच आपल्या दूरदृष्टीने अनेक नवनवीन किल्ल्याची नवनिर्मिती देखील केली। शिवरायांचा एक महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे तोरणा किल्ला होय। मित्रांनो, तोरणा हा महाराजांनी आयुष्यात सर्वप्रथम जिंकलेला किल्ला होय। असे म्हटले जाते की राजांनी तोरणा जिंकून स्वराज्यरूपी मंगल कार्याची जणू तोरणच बांधले होते। तोरणा हा एक अतिशय अभेद्य असा गिरदुर्ग असून पुण्यनगरीच्या वेल्हे तालुक्यामध्ये येतो। आजच्या भागामध्ये आपण तोरणा या गिरदुर्गाबद्दल अर्थात डोंगरी किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत। तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील एक दुर्गम व विशाल किल्ला आहे। अशी तोरणा किल्ल्याची ख्याती व सर्वदूर पसरली आहे। तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असे देखील म्हटले जाते। शिवाजी महाराजांनी इसवी सन 1647 मध्ये तोरणा हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला। त्यावेळी शिवाजी महाराज हे केवळ 16 वर्षाचे होते। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तोरणा किल्ला जिंकून किल्ल्यावर फेरफटका मारत होते, तेव्हा सवंगड्यांसोबत असताना त्यांनी तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले। स्वराज्यामध्ये येणारा हा पहिला किल्ला महाराजांसाठी जणू सोबत धनलक्ष्मी घेऊन आला होता। या किल्ल्यावर गुप्तधनाच्या बऱ्याच राशी प्राप्त झाल्या। शिवाजी महाराजांनी या धनलक्ष्मीचा वापर राजगड बांधण्यासाठी केला। इतिहासामध्ये अशी नोंद आहे की तोरणा हा किल्ला शिवपंत यांच्याद्वारे बांधला गेला होता, कारण गडावर असणाऱ्या लेण्यांमध्ये व काही अवशेषांमध्ये तसाच उल्लेख आढळतो। 1486 च्या आसपास मलिक अहमद, जो बहामनी राजवटीशी संबंधित होता, त्याने हा किल्ला जिंकून घेतला। निजामशाहीच्या राज्यामध्ये हा किल्ला अनेक वर्षे निजामशाहीच्या आधिपत्याखाली होता। त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला। महाराजांनी तोरणा किल्ल्याच्या डागडुजीसाठी 5000 होन खर्च केले। इतिहासात असे पुरावे आहेत की ज्यावेळी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल अपेष्टा करून मारले, त्यानंतर तोरणा हा किल्ला मुघलांच्या हाती गेला। त्यानंतर स्वराज्याचे शंकराजी नारायण यांनी तोरणा हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला। पुढे जाऊन औरंगजेबाने तोरणा किल्ल्यास वेढा घालून तोरणा किल्ला पुन्हा जिंकून घेतला। औरंगजेब सारख्या या क्रूर बादशाहाने स्वराज्यातील सर्वच किल्ले हे फितूर करून जिंकलेले होते। मात्र तोरणा हा एकमेव असा किल्ला होता जो औरंगजेब सारख्या क्रूर मत्सुद्याने लढाई करून जिंकला होता। इसवी सन 1708 मध्ये स्वराज्यातील सरनोबत म्हणून ज्यांची ख्याती प्रसिद्ध होती असे नागोजी कोकाटे यांनी तोरणा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला। त्यानंतर तोरणा हा कायम स्वराज्याची सेवा करत राहिला।